नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण माहिती घेतो आहोत कलाबाश, बेगर्स बाऊल, भिकाऱ्याचा कटोरा या झाडाविषयी ही माहिती घेत आहोत. तर ते झाड साधारण हे असं दिसतं. हा सदाहरित वृक्ष आहे. साधारण 5 ते 7-8 मीटरपर्यंत वाढणारा हा वृक्ष. हा वृक्ष जर कधी फळासहित पाहायचा असेल तर पुण्याला इम्प्रेस गार्डनला हा पाहावयास मिळतो. याला साधारण ह्या आकाराची फळं येतात. ह्या आकाराची फळं येतात. गोल चकचकीत फळ आहे. हे ज्यावेळेस मॅच्युअर होईल त्यावेळेस हे फळ काढलं जातं. ते सुकवलं की त्यातून जो कटोरा बाहेर पडतो तो वाळून पॉलिश करून पूर्वी अष्टभुजा देवीच्या हातात एक कटोरा आहे. तसंच पूर्वी फकीर लोक याचा वापर करत असत. औषधे वगैरे साठवणुकीसाठी याचा उपयोग होतो. याची पानं, याच्यात फळामधला गर हा आयुर्वेदात वापरला जातो. आयुर्वेदात तसं इतकं महत्त्व नसलेलं झाड आहे. हे कमर्शियली लागवडीला तसं व्हायबल नाही आहे. पण एक जपणूक आणि आपल्या भागातला म्हणजे एक पुढच्या पिढीसाठी म्हणून ह्याची थोडीफार कुठेतरी एखाद दोन झाडं असावीत या उद्देशाने आपण हे आज झाड घेत आहोत. अतिशय सुंदर आणि गोल चकचकीत फळ आहे. हे अजून मोठं होईल. साधारण आताच 3 ते 4 किलो वजन असावं याचं. याची तशी पानं वापरली जातात, फुलंही वापरली जातात, फळामधला गर वापरला जातो. पण कमर्शियली तेवढं हे नाहीये. याचे कुठे शोचे म्हणजे भांडे किंवा शोचे आयटम किंवा तबला, मृदुंग वगैरेच्या ह्याच्यासाठी हा काही ठिकाणी वापरला जातो. पण तसा त्याचा वापरही कमी आहे आणि दुर्लक्षित आहे आणि हे सहसा मिळतंही कमी. त्यामुळे हे थोडंसं निग्लेक्ट झालेलं फळ किंवा निग्लेक्ट झालेलं झाड म्हणायला हरकत नाही. हां. धन्यवाद. नेहमीप्रमाणे चॅनलला आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा.